महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे। मित्रांनो, आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे, ज्याची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी 6 प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे। भौगोलिक, आर्थिक, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या परिपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत। महाराष्ट्रातील काही जिल्हे इतके श्रीमंत आहेत की यांचा फायदा आपल्या भारत देशाच्या इकॉनॉमीला होत असतो। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, नागपूर। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नागपूर या जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो, जो महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो। भारताची टायगर कॅपिटल म्हणूनही नागपूरकडे पाहिले जाते। या भागातील संत्री ही खूप प्रसिद्ध आहे। तसेच या जिल्ह्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते, त्यामुळे याला संत्र्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते। या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्येही नागपूरचे खूप मोठे योगदान आहे। नागपूर या जिल्ह्याची एकूण जीडीपी ही 1,81,665 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 4, नाशिक। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाशिक या जिल्ह्याचा 4था क्रमांक लागतो, जे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्त्वाचे शहर आहे। नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। विशेषतः वाईन निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे भारताची नापा व्हॅली म्हणूनही नाशिककडे पाहिले जाते। नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते, त्यामुळे इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। नाशिक या जिल्ह्याचा एकूण जीडीपी 1,83,718 कोटी रुपये इतका आहे। नंबर 3, ठाणे। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये ठाणे या जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो, जे महाराष्ट्र राज्याच्या कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येते। ठाणे हा जिल्हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनी दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर ठाणे हे एक मोठे उपनगर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक इंडस्ट्रीज असल्यामुळे या जिल्ह्याचा खूप वेगाने विकास झाला आहे। ठाणे या जिल्ह्याचा एकूण जीडीपी 3,30,000 कोटी रुपये इतका आहे। नंबर 2, पुणे। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे या जिल्ह्याचा 2रा क्रमांक लागतो, जे खास करून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते। उद्योग, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यात मुंबईनंतर 2ऱ्या क्रमांकाचे शहर आहे। या व्यतिरिक्त औद्योगिक, कृषी आणि सेवा क्षेत्रामध्येही पुणे जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे। पुणे या जिल्ह्याचा एकूण जीडीपी 3,31,478 कोटी रुपये इतका आहे। नंबर 1, मुंबई। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये मुंबई या जिल्ह्याचा 1ला क्रमांक लागतो, ज्याला आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते। या शहरामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बॉलिवूड यासारख्या प्रमुख वित्तीय संस्था आहेत, त्यामुळे या शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो। मुंबईचा एकूण जीडीपी हा 12 लाख कोटी रुपये इतका आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। महाराष्ट्रातील तुमचा जिल्हा कोणता आणि तो कशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यामध्ये येईल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।